मला वाटलंच नव्हतं ना, मला वाटलंच नव्हतं का राधिका ती अशा म्हणून. मी म्हटलं त्याच्याविषयी मनात काहीच ठेवत नाही, पण त्याच्या मनात मायाविषयी किती काळा आहे. म्हणजे कपडे धुवून दिले म्हटलं. काय होते आता आता अंकुशीला म्हटलं घालायला कपडे नाही आहे, ते मला कपडे मागवून तर मग काय करेन मी. त्यानं म्हटलं होतं मला आज धुवून टाक जो म्हणे. मी तर अलगर्जीपणाच करून राहिली होती, पण म्हटलं जाऊ दे आता मशीन आहे तर लवकर होऊन जाते मशीनमध्ये. तर म्हटलं राधिका ताईनं स्पष्टच नाही म्हणून दिलं, भाऊजीनं आणली मशीन म्हणून म्हटलं काय मी. पण आता घरात आणली तर घरचीच वस्तू झाली ना, सगळेच उपयोगात घेऊ शकते ना. पण एकाएकी असं म्हणणं चांगलं वाटते काय. म्हटलं मग किती मन दुखलं, मग मनही लागून राहिलं होतं. मी तर पलंगावरच पडली होती किती वेळची. मग म्हटलं जाऊ दे म्हटलं, किचनमध्ये गयाट आहे, जेवण खाऊन केले तर भांडे गिंडे पडले आहे म्हटलं. आता राधिका ती तिकडे चादर गिदरा धुवून राहिल्या, तर म्हटलं जाऊ दे म्हटलं, मी भांडेच घासून घेतो म्हटलं, तेवढं तरी काम हलकं होऊन जाते. पण म्हटलं आपण त्याचा विचार करावं, राधिका ती आपला विचार करत नाही, सारा घरच्या लोकांचा विचार करते. आपल्याविषयी म्हटलं त्याच्या मनात काहीच नाही. खरंच ना, मला लयच वाईट वाटलं म्हटलं त्यानं असं म्हटलं तर. मी नेऊन टाकून दिले, आता पहिन उद्या भिजू टाकून आणि हातानंच धुवून टाकून देईन. धुऊ दिले नाही धुऊ दिले तर बसा लागन मग घेऊन. असंच करतो मी, असं करतो आता. मुरू टाकू देतो, मग रात्रभर मस्त मुरून जाते ते, आणि सकाळी टाकून देईन भाऊ. काय करू मग, धुईधाय करून हातानंच आणि टाकून देईन. आता आपल्याजवळ काही मशीन नाही ना फशीन नाही. कोण आणन आता, ना आपला नवरा कमावता ना आपण कमावतो, कोण देणार आपल्याला मशीन आता. याची त्याची घ्यायला काही पुरत नाही असे बोलतात मग. नंतर धुजो, नंतर करजो, ठेवून दे मग धू, असं होते. मग स्वतःची राहिली तर केव्हाही चालू करता येते आणि केव्हाही धुता येते. जाऊ दे आता, टाकून दे तुम्ही भिजू, विचार काही जास्त करत नाही. झाले बाप्पा एकदाचे, झाले आता पूर्ण चादरा गिदरा पडदे गिरते सगळं धुणं झालं म्हटलं. हे पुन्हा मी तर वाटते आहे ना, घासले ना भांडे गिंडे घासले दिसून राहिले आता. पण कायचा विचार करून राहिली हे, विचारातच उभी आहे. मी येऊनही गेली तर इले काही माहीतच नाही काय. पुन्हा पुन्हा, अरे कायचे ताई हे, पुन्हा पुन्हा. अरे राधिका ताई, केव्हा आल्या तुम्ही. अगं आताच तर आली, तुला पुन्हा म्हणून राहिली तर तुझं काही लक्षच नाही. कायच्या गुंतारात आहे तू. काय झालं, एकदम चेहरा उतरून विचार करून राहिली होती तू. कायचा विचार करून राहिली. कायचा नाही हो राधिका ताई, असाच विचार करून राहिली होती मी. म्हटलं आता इथं थोडासा मला गयाटा दिसला, मग अशी मी पाणी गिनी प्यायला आली होती तर इकडे, तर म्हटलं भांडे पडले आहे गळा म्हटलं, मग धुवून घेतो म्हटलं मी. मग जे कपडे होते ते ठेवले अंदर, थोडा वेळ बसली आणि मग इकडे आली आणि हे भांडे गिंडे घासून घेतले. आता म्हटलं विचार करून राहिली होती, म्हटलं जे कपडे आहे आमचे ते बाल्टीत एखाद्या भिजू टाकू देतो म्हटलं, आणि सकाळी लवकर उठून धुवून घेईन, मग होऊन जाते म्हटलं तेवढे कपडे. मुरू टाकता काऊन, मशीन आहे ना आपल्या इथं, काय मुरू टाकतं. आता झाले ना चादरा गिदरा होत्या सगळ्या होऊन गेल्या म्हटलं. पाय ना किती वाजताचे म्हटलं धुवाले बसली मी. 11 साडे 11 वाजताचे धुवाले बसली तर आता होऊन राहिले म्हटलं. आता 4 वाजत येऊन राहिले असं ना आता, आहे ना. आणि अंकुश भाऊची आली होती का जेवण करायला, ते गेले का जेवण करून. हो आलते ना, आलते. ते जेवण केलं आणि चालले गेले. ते खताचे पोते आणायचे होते म्हणते, खत आणायचं होतं तर ते चालले गेले, गडबडीतच होते. पटकीने जेवण केलं ते ना, चहाही नाही पिलं जेवण झाल्यावर, आणि तसेच चालले गेले. काय म्हणून राहिला तर तुम्ही. अरे पुन्हा मी म्हणून राहिली तुले, मला असं वाटलं का तुला माझ्या रागच आला काय. मी बोलली तर तुला वाईटच वाटलं काय. आता राधिका ताई त्याच्यात काय वाईट वाटायचं आहे. आता भाऊजीनं आणली मशीन, आता तुम्ही म्हणू शकता ना, नाही म्हणू शकता तुम्ही. आता तुमची मशीन होय ना ते, आता मला थोडी ना बा ते वस्तू का मी त्याच्यावर एवढी हक्कानं बोलन. ज्याची वस्तू राहते तो हक्कानं बोलते. जाऊ द्या ना, धुवून घेईन ना मी हातानं. असं काही नाही आहे ना, आता तुमची मशीन आहे, आता ते तुमची मर्जी, तुम्ही धुऊ देता नाही धुऊ देत. धुवून घेईन ना मी आमचे कपडे हातानं म्हटलं, टाकून देतो मी आता भिजू, सकाळी उठून पटकीने पहिले तेच धुवन. पुन्हा कशी बोलून राहिली बा तू. आमचं तुमचं कशी करून राहिली तू. ते मशीन आणली म्हटलं, ते तुझ्या भाऊजीनं आणली असन, पण म्हटलं ते आता सगळ्या घरच्या माणसाला उपयोगातच आणणार आहे ना. सगळीचे कपडे धुतले जाणार आहे त्याच्यात, कशी बोलून राहिली तू. अहो बिचारे, तुला काय राग आला का माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता हो. पुन्हा तू मला वाईट नको वाटून घेऊ. नाही राधिका ताई, समजते ना मला समजते. मला वाटलं होतं थोडंसं वाईट, पण म्हटलं जाऊ द्या म्हटलं. आता मी तुम्हाला फोर्सही नाही करू शकत ना कोणत्या गोष्टीसाठी. तुमची मशीन होय ना ते, आणि मग ऐकली तर मग भाऊजी तुम्हालाच बोलन. मायानं काही झालं तर एक तर म्हटलं आमचे एवढे मोठे कपडे, मी मॅट आहे, मी म्हटलं मशिनीच्या भरोशावर एवढे मोठे कपडे करून ठेवून दिले. पहिले कशा मस्त 2-3 ड्रेस निघे, पटापट धुवून टाकून दो. मला असं वाटलं का बा मशीन येईन तर होऊन जाते धुणं, मी अलालपणा केला म्हटलं. पण जाऊ द्या ना, टाकून दे ना उद्या धुवून. नाही हो पुन्हा, मॅट झाली का तू. मॅट झाली का, कशी बोलून राहिली तू. मॅट झाल्यासारखी तू मग नको करू. म्हटलं मग असा विचार नव्हता तुला मनाचा. तू मला एवढ्या दिवसाची पाहून नाही राहिली काय. मी असा विचार करतो काय कोणाविषयी.
काही बोलतो तू? अहो बिचारे ते चादर गिदरा ते धुवायच्या होत्या ना. तुला तर माहिती आहे किती दिवसाच्या पडल्या आहेत त्या, किती दिवस झाले. आणि म्हटलं आज जराशी ऊन होती, मोकळा आभाळ होतं, तर म्हटलं वाढून जाईन म्हटलं. म्हणून म्हटलं हो पूनम तुले का राहू दे म्हणून आज तुझे कपडे. पाय आमचे नाही धुतले म्हटलं, मी फक्त चादरा आणि पडदे तेच धुतले म्हटलं. पूनम मला वाटलंच तरी तू एकदम चेहरा उतरून निघाली ना तिथून, मला वाटलं का तुला वाईट वाटलं म्हणून. पण मला तसा काहीच इरादा नव्हता हो. असं नको करू तू. आपण एवढं चांगल्यानं राहून राहिलो होतो म्हटलं एवढ्या दिवसाचं. जराशे त्या मशीननं म्हटलं तुझं मन नको हे करू. चल चल आता मशीन होऊन जाते अर्ध्या घंट्यात थंडी. आता किती वेळची धुवून राहिली होती मी, 2-3 तास झाले त्याच्यात. मशीन होऊन जाते थंडी. चला आता तुझे कपडे टाकून देऊ आपण. गड्या मी काय मॅडगीट आहे काय? एवढ्या दिवसाची म्हटलं या घरात आहे म्हटलं. मला तर माहिती आहे राधिका त्याचा स्वभाव कसा आहे म्हणून. त्याच्या मनात तर खरंच कोणाविषयी काहीच नाही आहे. आता त्यानं सहज म्हणून दिलं असं मला. मी मॅटच आहे ना, मॅटच आहे. कोणत्याही गोष्टीला नाही काय धरूनच बसून जातो. आता त्याची गोष्ट बरोबर होती ना. एवढे मोठे कपडे धुतले असते तर म्हटलं एकटा आमची सासू पहिलेच मशीनीला कनर करून राहिली होती. आणि म्हटलं काही झालं गेलं असतं तर खरंच दुरुस्त करूनही नसती भेटली. आणि एवढे मोठे कपडे धुण्यात गरम होऊन गेली असती तर. मी मॅटसारखी करतो ना, दिमाग नसल्यासारखी करतो मी. माय राधिका ताई मला माफ करा हो तुम्ही. माफ करा म्हटलं. मी नाही काय दुसराच विचार करून राहिली होती. मला असं वाटलं का तुम्ही मला धुण्यात मना केला बा. भाऊजीने आणली मशीन म्हणून. मी मॅटच आहे हो. कुकडे विचार करतो. तुम्ही तुमचं मन भारी नका करू बरं. मी मॅट साल्यासारखे विचार करतो आणि आता तुम्हाला विचार करायला लावून दिलं मी. आहे नाही काय? जाऊ द्या ना, जाऊ द्या. राहू देतो मग. भिजू नाही टाकत मग. उद्या धुऊ का मग त्याच्यात कपडे? हो बाई पुन्हा उद्याच धुतो कपडे. आज तर झालं. आज तर दोरीवर म्हटलं जागाही नाही आहे. त्याला फैलावालेला एक जागा लागली ना. एवढ्या मोठ्या चादरीले पडदेले. आता दोरीवर काही जागा आहे नाही. उद्या नाही का आपण काय करू, पटापट काम करून टाकू. आणि मग तू एवढे कपडे आहे म्हटलं तर एवढे कपडे धुवून टाकजो तू मशीनीत. वाईट नको मानू. बाय म्हणा तसं काहीच नव्हतं पूनम, काहीच नव्हतं. चल आता भांडे गिंडे तर झाले ना. आता मी लय थकली आणि ताई आराम केला म्हटलं. चला आता मस्त चहा करू. आतेबाई तू मी आपण तिघंच ना चहा पिऊन घेऊ. कुठे गेलं तर शांताई कुठे गेलं तर दिसलं नाही मला हॉलमध्ये. आता तुम्ही धुवून राहिला होता कपडे. मी चालली गेली माझ्या रूममध्ये. आता त्या बसल्या असन त्याला काही गमून नसन राहिलं, निघाले ते मग बाहेर जराशा. असं नाही तसं असन बाहेर घेर गेला असन. तुम्ही चहा ठेवा, मी पाहतो त्याला कुठे गेला तर. तुम्ही ठेवा का मी ठेवू मग चहा? मीच ठेवतो जा. तुम्ही थकले असन एवढे मोठे कपडे धुऊ म्हटलं. मी ठेवून घेतो. आणि बसा तुम्ही हॉलमध्ये बसा. नाही तर दिसत असन शांताई तर त्याला आवाज देऊन द्या. नाही तर येतच असन त्या. आता चहाचा वेळ होऊनच गेला ना आता 5 वाजताच्या. आणि म्हटलं आता हे वावरवाले गेले तर केव्हाचा येते केव्हाचा नाही आता. आतेबाई आणि मामाजी गेले तर. पण कावर आधी का ते मस्त मजा येऊन राहिली असं हो त्याला वावरात. आता त्याला पाठवलं तर खरी. मला तर मन होतं का आपणही जा. मस्त किती मस्त वातावरण राहते हो आता सध्या. ऊन नाही ना काही नाही. मस्त म्हटलं हिरवं गार, थंडी हवा. मस्त रिमझिम पाऊस. मला मस्त लागत असं वावरात तर. असं वाटून राहिलं का आतेबाईले म्हटलं त्यानं नाक नेलं. पण नाही का खरंच सध्याचं वातावरण मस्त आहे म्हटलं. थंड वातावरण आहे. आणि केव्हाचंही म्हटलं फुरफुर पाणी येऊन राहिलं. किती मस्त लागून राहिलं असं त्याला फवाऱ्यासारखं पाणी. अहो बिचारे फवाऱ्यासारखं पाणी ते फक्त थोडा वेळच लागते म्हटलं. जंगलात गेलं ना तर किचकिच होऊन जाते सारी माती. मार पाय फसते त्याच्यात वावरात. मी जाऊ ना पहिले आईच्या इथं होती की नाही तेव्हा जाऊ. मस्त हातभार लावाले थोडासा आपला खर्च राहिला शाळेगिडेचा तर जाऊ. आईले ना मला शनिवारी रविवारीने वावरात. जाऊ मी 9वी 10वीत होती तेव्हा. मग त्याच्यावर तर समजा 11वी 12वीला होती तेव्हा गेली. मग त्याच्यानंतर लग्न होऊन गेलं. आणि मग इकडे आली तर इकडे निघालेच नाही भेटलं. आणि तसंही म्हटलं मला लग्न लवकरच झालं. लवकरच होऊन गेलं म्हटलं. 12वी झाली आणि मला लग्न झालं. 12वीचे पेपर दिले आणि त्याच्यानंतर 18 वर्षाचीच तर होती मी लग्न झालं तर. काय बोलतो राधिका ताई? फक्त 18 वर्षाच्या? एवढ्या लवकर कसं काय झालं तर तुमचं लग्न? मग लवकरच झालं तुमचं लग्न तर. म्हणजे तुमच्या माया वयात म्हटलं जास्त काही फरक नाही आहे. तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाले तर? कुठं हो 4 वर्ष तर झाले फक्त माझं लग्न होऊन. 4च वर्ष झाले. जास्त वर्ष नाही झाले काही. हो का हो? मग तुमचं मय वय तर बरोबरच आहे. एखाद्या वर्षाचा फरक असेल फक्त. म्हणजे आपण बरोबरचेच आहे हो दोघीजणी बरोबरचे आहे म्हणून तर आपले विचार मिळते जुळते. पण एवढ्या लवकर कोण केलं तर तुमच्या आईबाबानं लग्न तुमचं? आता माझ्या लग्नाची म्हटलं एक कहाणीच आहे. माझे बाबा म्हटलं लय बिमार आहे. त्याला म्हटलं काय झालं होतं आणि काय नाही. आणि एवढा काही पैसा दिलाही नव्हता दवाखान्यात लावाले. नुसते खोकले बाई. कोणी म्हणे टीव्ही झाली, कोणी म्हणे काही झालं. आता काय होतं आणि काय नाही देवाले माहीत. दवाखान्यात गेलो का दवाखानावाला खर्चच जास्त सांगे. असं करता म्हटलं आमच्याजवळ वावर होतं तर म्हटलं आम्ही ते वावर विकून टाकलं आणि बाबाला सर्व पैसे लावून दिले तरी म्हटलं त्याची बिमारी पहिला चांगली होय ना.
मग अजून अजून त्याची तब्येत खालावून राहिली होती. आणि तेवढ्यात म्हटलं मग 12वी झाली. मग बाबाची इच्छा होती का म्हणे माझ्यासमोर म्हणे माझ्या पोरीचं लग्न झालं पाहिजे म्हणे. तर मग सगळ्यांनी विचार केला का म्हणे जाऊ दे म्हणे, करून टाकू म्हणे आपण राधिकाचं लग्न म्हणे. आणि म्हटलं पहिले स्थळ आलं यायचं पिऊजीचं, घरदार चांगलं होतं, शेतवाडी होती, सगळंच होतं. गेली नोकरी होती तेव्हा, जेव्हा म्हटलं येणं सोयरीक आणली होती की नाही माझ्या घरी, तेव्हा येली नोकरी होती चांगली. तर मग आमचं जमूनच गेलं. मग बाबाही होते, मग बाबा होते तेव्हा आमचं लग्न होऊन गेलं. आणि माझ्या लग्नाच्या थोड्या दिवसाच्या नंतरच माझे बाबा चालले गेले. माय बाई हो का राधिकाताई, असंच राहते व असंच राहते. पहा बरं, किती म्हटलं किती दुःखातून तुमचं जीवन हे निघालं. तुम्ही म्हटलं तुमच्या बाबासाठी एवढ्या कमी वयात लग्न करून घेतलं आहे नाही काय. जाऊ द्या, पण तुमच्या बाबाच्या डोळ्या देखत म्हटलं तुमचं लग्न तरी होऊन गेलं. एक तरी त्याच्या आत्म्याला शांती होऊन गेली का आपल्या पोरीचं लग्न झालं म्हणून. तुम्ही मन भारी नका करू बरं, भारी नका करू. बाकी बाकी तुमची आई की कशा आहेत? आई काय, आई चांगली आहे ना. आई आहे, आप्पा आहे, एक भाऊ आहे मुले, तिघं जण राहते म्हटलं. ते आता गेली होती ना मी, आता तुझ्यासोबत नाही काय बोलणं करून देणंच नाही झालं. एखाद्या वेळेस नाही का आपण फोन लावू ना, तर मग आईसोबत बोलून घेजो. नाही तर मग आईलाच म्हणा एखादा चक्कर मारत आहे नाही बिचारे मग येई. यावनी काय आता महिना 2 महिन्यात एखादा चक्कर मारा. मी नाही मारला तर ती नचिवून जा, तर ते येतच नाही. आणि ते आली का घरात मग वाकेचून जाते ना. माझ्या भावाचा डब्याचा कामावर जाते तर तू. आणि मग आप्पाले म्हटलं त्याचा BP वाढते कमी होते, शुगर वाढते कमी होते म्हटलं. त्याला सकाळीच पाहिजे म्हटलं नाश्ता करायला. मग मग इकडे तिकडे गेली का त्याचा वाकाचून जाते दोघही जणाचा. हो का राधिका ते, नाही तर काय बाई. म्हणून तर मी म्हणून राहिली माझ्या भावाचं लग्न झालं ना, तर मग मलाही म्हटलं टेन्शन नाही राहत. माझ्या भावाचं लग्न होऊन गेलं तर. आणि मग आईली टेन्शन नाही राहत, मग आई मोकळी होऊन जाते म्हटलं. घडीभर इकडे येते, माझ्या मावशीच्या इथं जाते, माझ्या मामाच्या इथं जाते. आता म्हटलं घरात कोणी नाही आहे ना, तर तिला कुठंच जायला भेटत नाही, कुठंच जायला भेटत नाही. हो ना, तर मग करून टाका ना तुमच्या भावाचं लग्न. करून टाका, उरकून टाका. नाही तर एखादी पसंत किसत नसेल म्हणा तर सांगून द्या म्हणा, आम्ही करून देतो म्हणा. माझ्यासारखं मग जमून जाते त्याचं, आहे नाही काय. हो बाई पूनम, सगळ्या थोडी ना राहते, सगळ्यांनी राहत म्हटलं अशा. एकाच्याच नावानं बसणाऱ्या. त्याला 17 पाहिजे. सध्या एक पोरगी होती म्हटलं, त्यानं पसंत केली होती, ते लागली होती म्हणते तिच्या मागं म्हणते माझ्या भावाच्या. तर लग्नाचं म्हटलं ना तर नाही करून राहिली होती. आणि त्याच्याजवळून मोबाईल घेऊन घेतला, पैसे घेऊन राहिली होती, चांदीची चैन घेऊन घेतली, सगळं घेऊन घेतलं म्हटलं. आणि लग्नाचं म्हटलं ना तर स्पष्ट म्हणे मी करत नाही म्हणे, माझ्या बापाच्या पसंतीनं लग्न करा म्हणे. माय बाई हो का राधिका ताई, पहा बरं पहा. म्हटलं मी पसंतीनं लग्न केलं म्हटलं तर माझ्या गावातही बोंब, इथेही म्हटलं आतेबाई टोमणे देते. सगळ्या नातला का ते बोंब म्हटलं. आणि काहून आम्ही कोणतं वाईट केलं, एकासोबत प्रेम केलं आणि त्याच्यासोबतच लग्न केलं. हे तर किती चांगली गोष्ट झाली. आणि ह्या अशा पोरी म्हटलं याचे 10-10, 15-15 बॉयफ्रेंड राहते. तरी म्हटलं त्याच्यासोबत लग्न करत नाही, मस्त त्याचं खाऊन घेते, त्याला लुटून घेते. आणि मग बिचारा एखादा भेटते साधासुद्धा त्याच्या गळ्यात बनून जाते. तरी लोक काय म्हणते, माय ते तर पळूनच केली, तिनं तर पसंतीनंच केलं, हे नाही पाहत. आणि तिला म्हणते माय तिनं तर मायबापाच्या पसंतीनं केलं म्हणते, तिचं तर धूमधडाक्यात लग्न झालं. ते चांगली का आपण चांगलं. एका पटीनं म्हटलं आपलं पुरते, पण ते नाही पुरत म्हटलं. पण लोक असे बोलायला बसून जाते टसटसं. पहा ना आता, पहा ना तुमच्या भावाचंच पहा ना, पोळी गिडे खाऊन घेतले पण मग म्हणते लग्नाच्या वेळेस नाही म्हणते, आहे नाही काय. तर जाऊ दे ना राधिका ताई, ते नाही म्हणते तर दुसरी पोरगी पाहू आपण. अहो बिचारे पोरी तर लय पाहून राहिले हो माय, लय पाहून राहिले पोरी, लयच पाहून राहिले ना. पण काय करतं, आपल्याजवळ वावर गिवर काही आहे नाही, होतं ते विकून टाकलं. बाबाला लावून दिले पैसे थोडेसे, माझ्या लग्नात होऊन गेले म्हणा खर्च. असं करून म्हटलं ते वावरही चाललं गेलं. घरही मातीचं आहे, घर हे असं आपल्यासारखं थोडी नाही पक्क बांधलेलं, घरही मातीचंच आहे म्हटलं. आता घरकुलमध्ये टाकलं बाई माझ्या आईनं, फॉर्म भरला म्हणते. आता केव्हाचा येते आणि केव्हाचा नाही तर घरकुल. आता घरकुल येईन तेव्हा बनन बाई माझं घर. आता त्या पोराच्या भरोशावर काय काय होणार आहे. तरी मग नाही का बिशापाणी टाकते त्याच्या भरोशावर. आणि घर खर्च मग येई जाते वावरात तर त्यानं चालवते. मग आप्पाला लय पैसे लागते ना, मग आप्पाची तब्येत खराब राहते. पण मग आप्पा म्हणा वजनी बनत घरात, त्याची येते की नाही पेन्शन, त्याच्या पेन्शनीतच म्हटलं त्याचं करते ते औषध पाणी. आता अशी आहे बाई आमच्या घरची परिस्थिती. आता काय आहे, एकाचं घर राहते. आपल्या इथं पाय बरं, आपल्या इथं सगळं आहे म्हटलं. आपल्या घरी कायची कमी नाही आहे. म्हणून नाही काय मला असं वाटते का खरंच मी लय नशीबवान आहे. आता लहानपणापासून बाई आम्ही गरिबी पाहिली, लहानपणापासूनच पाहिली. माझ्या बाबा वावराचं आहे, घरही असंच होतं मातीचं. जे लहानपणीचं घर होतं तेच घर आताही आहे, बांधलंच कुठं ते. आणि म्हटलं त्याच्यानं मला असं वाटते का खरंच मी नशीबवान आहे, एवढं चांगलं घर भेटलं मला. आणि पहिले तरी पियूची म्हटलं एवढे चांगले राहिनी माझ्यासोबत. ह्या आतेबाईच्या भयक्याव्यात येऊन जाय म्हटलं, रश्मिताईच्या भयक्याव्यात येऊन जाय. पण आता नाही काय ते माझ्यासोबत चांगले राहते. म्हणून नाही काय मला म्हटलं कोणत्या गोष्टीची हेच राहतच नाही मला.
टेन्शनच नाही राहत. म्हणून नाही का मी पटपट माझ्या हिशोबात येते ते मी पटपट कामं गिमं करून टाकतो. मग मन करते का कोणाचं मन दुखवावं नाही, पटपट होऊन जाते, पटपट करून टाका जसं होते तसं आपल्याकडून. आणि नाही जमलं तर मग पियुषजीला सांगतो बाई, ते पाहते मग काय करायचं आहे काय नाही तर. तसं तर म्हटलं आपल्या इथं आत्तेबाई सोडून कोणतंच टेन्शन नाही आहे, कोणतंच नाही म्हटलं. जर अशा आत्तेबाई सुधारल्या ना तर बस काही पास नाही लागत मग आपल्याला. राधिका ताई हे तर बरोबरच बोलून राहिल्या तुम्ही, खरंच बोलून राहिल्या. आतेबाई सुधारल्या ना तर मग आपल्याला टेन्शनच नाही राहत हो. आपले नवरे चांगले, हां मैचे म्हटलं अंकुजी चांगले, मोठे भाऊजी चांगले, मामाजीचं तर काही पास नाही लागत. आणि म्हटलं आता शांताई आपल्याजवळ ठेवून राहिल्या, ताई किती मदत करते आपल्याला, किती मदत करते. त्याचाही काही लोड नाही आहे. फक्त आतेबाई चांगल्या राहिल्या ना तर बस झालं, मग स्वर्गापेक्षाही चांगलं आपलं घर राहील म्हटलं, एकदम मस्त. हो पूनम बरोबर आहे ना. पण मी काय म्हणतो, देवाने नाही काय आतेबाईच्या आचरणात काही ना काही बदल घडवला पाहिजे, आहे नाही काय. बरं जाऊ दे म्हणा, हे तर आपलं चालतच राहील. हां चल मग. आणि का हो पुन्हा तू पार्लरमध्ये चाले म्हणून राहिली होती ना, पार्लरमध्ये चालतो म्हणे सकाळी म्हणून राहिली होती मला. राधिका ताई आता कायचं पार्लर, आता काय साय संध्याकाळ होऊन राहिली ना, आता काय पार्लरमध्ये जाऊन काही फायदा आहे काय. आता तिथे 1 तास लागते का 2 तास लागते. मग म्हटलं इकडे घरचे लोक येऊन जाईन. आज तर म्हटलं आतेबाई गेल्या वावरात, आता त्या कावर बावर करूनच येईन म्हटलं. आणि मग त्या कोणाच्या मागं लागन याची काही गॅरंटी नाही आहे. हे तर बरोबरच बोलून राहिली तू. चल आता चल चहा करू आणि चहा पिऊ बाप्पा आता. माय बहीण पूर्णचा पुरा धुरा लोंबकून गेला, सारा हिरवा हिरवा गार होऊन गेला. या म्हटलं सहकारी काही पाहत नाही, काही लक्षच देत नाही ना, लक्षच देत नाही इकडे तिकडे, कुकडेच लक्ष देत नाही. हा निस्ती म्हटलं बसला राहते तो, हां बसाले खोपडीत बसला राहते. त्याले म्हणा का जेव्हा काम नसलं तर आपला धुरा गिरा साफ कराव. हा विंचू काटायचं सांगता येते का आता, आता बाया येईन वावरात. काय करून राहिले हे विडा पकडून, हां लावून राहिले की फुली लावून राहिले का हे. ओ पिंट्याचे बाबा काय करून राहिले हो विडा घेऊन. मला तिथं टाकून दिलं आणि इथं काय करून राहिले. आणि झाला नाही का वेळ आता. हां पहा ना सूर्य म्हटलं दडपून गेला ना. हां का रात्रभर इथंच राहता, चला ना घराकडे. केव्हा वेळचं आलो म्हटलं इथं, हां पुन्हा दिवस निघून गेला. चला ना आता, का तुमचं मनच नाही करून राहिलं घरी जायसाठी. चला ना, काय केलं काय केलं दिवसभरापासून चला ना म्हणतो. तुला म्हटलं जरासे म्हटलं हां धुऱ्यानं जराशा बिया टाकून दे म्हटलं. हां तर म्हटलं ते नाही झालं, तू एकूण टाकणं. दुखून राहिलं पडली तर तसंच नाटकं करू म्हटलं, पूर्ण दिवस वाया घालवला त्या. आणि आता म्हणतो चला ना. हां तुला मन नाही लागून राहिलं वाटते वावरात. काय बरं किती मस्त मौसम आहे. हां मस्त थंडा मौसम आहे म्हटलं. सूर्याने निघाला ना, कोणी निघाला मस्त. आणि सूर्य दिसून राहिला तुला, कुठं मावळला तर. हां कुठं दिसला तुला सूर्य. आता दिसला नाही मला दिसला नाही. म्हटलं संध्याकाळ होऊन राहिली, वाजले असं आता. हां 5 वाजले असं ना, चला ना जायपर्यंत म्हटलं दिवस डुबून जाते आपल्याला. आणि बियाचं पाहू ना आता, पाहू नंतर पाहू. आणि ते एखाद्या बैले सांगून दे जा, लावायला लावून दे जा. सध्या म्हटलं पहिले फुली लावा लागते वावरात, नंतर दुसरं पाहिजे तुम्ही टोपटाप करायचं. हो म्हणता हो, बरी आहे हो तू. हां आता तू आली होती तर एक बाईचं काम वाचलं असतं ना. तू वावरापर्यंत आली होती तर 200-250 रुपये रोज वाचला असता म्हटलं. फुली लावाले बाया 300-300 350 चालल्या म्हटलं त्या. झाले आता म्हटलं धुऱ्याचं होऊन गेलं असतं. हां सांगितलं ना त्याला, सांगितलं म्या म्हटलं फुली पाडून दे म्हटलं, परवापासून बाया सांगतो म्हटलं. मी बाया भेटून नाही राहिल्या होत्या ना, त्याच्यानं मी थांबलो होतो. आणि आताही नाही भेटल्या बाया. त्या फुली मारून काही फायदा आहे काय. हां तरी म्हटलं त्याला फुली मारून दे म्हटलं, पाय तो ताळजोड लावतोच आणि आणतोच कुठून ना कुठून ताळजोड लावून म्हटलं. नाही तर पेरणीला उशीर होऊन जाईल. मग तुला म्हटलं तेवढा बिया टाकून देतो, त्याकून ते नाही झालं. चलाचं बरोबर लक्षात येते तुले, खाचं बरोबर लक्षात येते तुले. आणि म्हणे घरात होती तर म्हणे मला धकत नाही अन्नाने चालून राहिलं, अन्नाने धकून राहिलं. हां सपा म्हटलं स्वतःचाही डबा खाऊन घेतला. काय तर म्हणे मी वरण खात नाही, काय तर म्हणे मी बटाट्याची भाजी खात नाही. हां बटाट्याची भाजी गेली, वरणही गेलं, भातही गेला आणि पोळही गेला म्हटलं. हां मोया उरला डबा होता तोही खाऊन घेतला. मला तर असं वाटे का एखादा राक्षस घुसला का तुझ्या पोटात. हो याचा अर्थ तुम्ही मला खाणं मजून राहिले होते है ना. मग आता मला पोटच फुगते. तुम्ही खाणं मजून राहिले होते ना मग. किती आहे हो तुम्ही, किती आहे खाऊ ना देत. एक तर म्हणता का खात जाय, मग खाल्लं तर म्हणता का काऊन खातं. जाडी तर म्हणता काऊन जाडी होतं, रोड होत जाय. तुम्ही काय बोलता काय नाही, तुमचं तुम्हाला समजते काय व. का बस बोलता. चला आता झालं नाही असं तर. नाही तर तुम्ही राहा, मी जातो तिथं बसतो मी झाडाजवळ. आता अंकुशीनच म्हटलं गाडी घेऊन येईन तो, मी बसतो त्याच्या गाडीवर आणि जातो घराकडे. तुम्ही राहा, रात्रभरही राहा दिवसभरही राहा म्हटलं वावरात. हे म्हणता तशी लाईनीवर येतच नाही ते येतच नाही. सकाळपासून म्हटलं पहिले तर त्या तिथं डोबऱ्यात पाडून टाकलं. स्वतःही पडून गेली, मलाही पाडून टाकलं. आणि तिथून नाही आलो म्हटलं तर मग म्हणे माझे पाय दुखते, माझी कंबर दुखते, माझं ढमकं दुखते, माझ्या फलानं दुखते. असं करत म्हटलं एक कामाला हात नाही लावला तिनं. तिला आणलं कायच्यासाठी होतं, तिनं केलं काय. आणि म्हटलं मला गुंतवून ठेवून दिलं. मला पाणी आणून द्या, मला ढमकं आणून द्या, टमकं आणून द्या. म्हटलं
ते काय म्हणते बियाणं टोपलं नाही तिनं, एका धुऱ्यानं एक बियाणं नाही टोपलं, फक्त बसली राहिली आणि पटर पटर करत राहिली, बाकी काहीच केलं नाही तिनं. महान तो आई ती आहे, एक नंबरची आई ती आहे. इले काय वाटते आज घरी नेलं का उद्या काही मी इले आणणार नाही का वावरात. आता उद्या टाकायला लावतो ना, फुली टाकायला लावतो मी वावरात, आणि परवाच्या दिवशी घेऊन येतो. उद्या तर ठेवतो इले घरी, आणि परवाच्या दिवशी म्हटलं सगळ्या बाईसोबत घेऊन येतो इले वावरात फुली लावाले. मग घेतो हिची मजा, कशीनी करत ना हे आणि कशीनी लावत ना, मग पाहतो हिचं काय दुखते आणि काय नाही तो. तर चला मंडळी, आज या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा मला कमेंट करून. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाय पै द्या. तर जे आपले सबस्क्रायबर आहे निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर येथून, यांचे जे पती परमेश्वर आहे मनोज रघुवंशी, यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. त्यांचे जीवन सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता म्हटलं आपण व्हिडिओ इथंच संपू. ज्यांना कोणाला बड्डे विश करायचा असेल, लग्नाचा वाढदिवस असेल तर सांगा तुमच्या राधिकाला. तुमच्या राधिका म्हटलं त्यांचं सगळ्याचे नाव घेईन. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.